जी घाटे साहेब आपण दिलेला अमूल्य वेळ तर केतनजी घाटे साहेबांना इथे सन्मानित केलं जाईल। मी हरेश्वरजी भगत साहेबांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। तर पुढचा सन्मान असणार आहे अनिकेत पाटील सरांना आम्ही इथे सन्मानित करणार आहोत। बॉडी बिल्डर या स्पर्धेमध्ये रायगड श्री हे नामांकन त्यांना मिळालं। सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये त्यांनी हे दमदार यश संपादित केले। त्यांचे कार्य पुढे सुरू राहू दे, त्यांना आपण खूप सारे शुभेच्छा देऊया। तरुण वर्गासाठी आदर्श म्हणजे बॉडी बिल्डिंग आणि आज काळाची गरज आहे। फिटनेस तुम्हाला ठेवावं लागतं। फिटनेस खेळामध्ये खूप गरजेचं असतं आणि तुम्हाला खेळामध्ये फिट असावं लागतं। तर RNJ फिटनेस आणि RNJ वायफायचे ओनर्स परेशजी पाटील साहेब आपले धन्यवाद। तर अनिकेत पाटील सरांना इथे सन्मानित केला जाईल। मी हरेश्वरजी भगत साहेब यांना विनंती करेन, माजी सरपंच आहेत आमचे या स्पर्धेचे, ते स्पॉन्सर सुद्धा आहेत, टी शर्टचे पुरस्कर्ते। प्रेक्षक वर्गांची आम्ही थोडी माफी मागतोय। तर याच दरम्यान पुढचं स्वागत असेल तर सन्माननीय वैभवजी मुंडे प्रसिद्ध मामा वडेवाले। महाराष्ट्रामध्ये वडापाव प्रसिद्ध आहे आणि वडापावची हौस कुणाला नसते। आवर्जून आपण वडापाव खात असतो आणि आपण पाहिलं वडापाव डे सुद्धा साजरे केला जातो। मी अमितजी भगत ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करेन, ट्रॉफीचे आमचे स्पॉन्सर आहेत, यांच्या पवित्र शुभ हस्ते वैभवजी मुंडे साहेब प्रसिद्ध मामा वडेवाले यांचे ओनर्स आहेत, त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल। षटक समाप्त झाल्यानंतर आम्ही पुढचा सन्मान करणार आहोत। मॅचकडे वळूया। थँक्यू सागर। 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 7 धावा। स्वर्गीय ॲडव्होकेट किशोर चिमणे त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पाली संघ खेळतोय। यावेळेस मात्र फटका चांगला आहे, अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर यावेळेस येतोय एक उत्तुंग असा षटकार विशालच्या बॅटमधून। तर पुढचा सन्मान केला जाईल अनंताजी भोईर सर। महाराष्ट्र श्री या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकाचं नामांकन ज्यांना मिळालं, हा पुरस्कार त्यांना मिळाला। तर अनंत भोईर सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। मी नरेशजी भगत साहेब उद्योगपती यांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते अनंत भोईर सरांना आपण सन्मानित करावं। सामना सुरू ठेवायचे। त्यानंतर शांत प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व आदरणीय सुनीलजी चिमणे साहेबांना इथे सन्मानित केलं जाईल, माजी क्रिकेटर। तर मी नरेशजी भगत साहेबांना विनंती करेन, समर्थ परिवाराचे ते सदस्य सुद्धा आहेत, सुनीलजी चिमणे साहेब माजी क्रिकेटर, शांत प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व, या स्पर्धेच्या माध्यमातून सुनीलजी चिमणे सरांना इथे सन्मानित केलं जाईल। तर सर्व पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा गावदेवी उसराई चषकामध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन जातो प्रेक्षकांना पुन्हा एकदा। तर सन्माननीय अतिथी तर सन्माननीय महेंद्रजी भोईर साहेब आणि रोशनजी भोईर आपटा यांना आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत। महेंद्रजी भोईर आणि रोशनजी भोईर आपटा सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा गावदेवी उसराई चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत। वळणार होतं पण मॅचकडे, पाहुण्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 1 बाद 14 धावा। विशाल शेळके बाद झाला पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर मात्र पुढच्याच बॉलवर तो क्लीन बोल्ड बाद झाला होता। रोहित पाटील ज्याला सुद्धा जीवनदान मिळालं या ओव्हरमध्ये आणि जे फार घातक ठरू शकतं ते अर्थातच श्री मलंगड स्पोर्ट्स वाउंजे टीमसाठी।
तर सन्माननीय मयूरजी शेलार साहेब आपट्याचे सरपंच साहेबांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करेन. ग्रामस्थ मंडळ आणि युवा सेना उसरले खुर्द आयोजित गावदेवी उसराई चषकामध्ये मयूरजी शेलार साहेब सरपंच आपटा यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. तर पहिलं षटक समाप्त झालंय. जे टाकलं होतं तेजस मुकादमनं 14 धावा खर्च झाल्या ज्या ओव्हरमध्ये. आणि आता मात्र श्री मलंगड स्पोर्ट्स वावंजे या टीमकडून दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो निखिल पाटील. रोहित पाटील आणि राहुल शेळके अशी जोडी असेल. त्या अर्थातच स्वर्गीय ॲडव्होकेट किशोर चिमणे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मात्र असंघ पुरस्कृत केलाय ते योगेशजी चिमणे साहेब त्यांच्या माध्यमातून. जे बापदेव 11 पाली संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. एक तगडा संघ आहे. संपूर्ण या विभागामध्ये पाहायला गेलं तर बऱ्याचदा मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळत असताना मात्र चमकदारी कामगिरी करताना सातत्याने आपण रोहित पाटीलला पाहत आलोय. आणि खास करून पहिल्याच ओव्हरमध्ये त्याला मिळालेलं जीवनदान, एका महत्त्वपूर्ण खेळाडूचा मात्र सोडलेला झेल, त्यानंतरची इनिंग जी पाहणं आता इथून मात्र औत्सुक्याचा विषय आहे. आणि कशा पद्धतीनं हा इनिंग आता मात्र पुढे नेणार. गोलंदाज सज्ज निखिल. निखिलचा हा बॉल पाठची एज लागून बॉल मात्र सरकला. शॉर्ट फाईन ऐकला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. एकच जाव येत आहे. कमालीची क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण इथून बॉल निसटला असता तर कदाचित अगदी डीप फाईन लेगला मात्र सीमारेषा गाठली असती. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड. रोहित पाटील आणि राहुल शेळके अशी जोडी आहे. गोलंदाज सज्ज. शॉर्ट ऑफ प्लेन तिथे मात्र बॅकफुटला जाऊन पूल केलाय. बॉल हवेमध्ये आहे आणि सहजतेनं झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न मात्र अयशस्वी राहिलाय. आणखीन एक मी तर म्हणेन चान्स आली होती, संधी आली होती फलंदाजाला बाद करण्याची. ही नामी संधी मात्र मी तर म्हणेन दबडले. तेजस मुकादम ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं, अगदी इन अन ॲक्शन होता. शेवटपर्यंत बॉलवर नजर होती, परंतु असं काय घडलं, पोझिशन प्रॉपर नव्हती आणि त्याचमुळे मी तर म्हणेन हा झेल भूमीला ताण होत असताना महत्त्वपूर्ण मी तर म्हणेन विकेट गमावले राहुल शेळके. तो सुद्धा तेवढाच आक्रमक चेहरा आहे. गुडलेन स्पॉटवर पडलेला हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर लाईन आणि लेंथवर हा चेंडू होता निखिल पाटीलचा आणि कोणतंच उत्तर नव्हतं. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता या निमित्तानं पाहायला मिळाले. आतापर्यंत जे खेळपट्टीवर उभे असणारे दोनही फलंदाज रोहित पाटील आणि राहुल शेळके दोघांना एक एक जीवनदान मिळालंय. या जीवनदानाचा फायदा उचलणं फार महत्वाचं आहे. त्या अर्थातच स्वर्गीय किशोर चिमणे त्यांच्या नावानं मात्र हा संघ खेळतो. जय बापदेव 11 पाली. प्रॉपर टायमिंग नव्हतं इथे मात्र मिस केलाय क्षेत्ररक्षकांना. बॉल चाललाय तो सरळ साईड स्क्रीनच्या दिशेनं. मिळतील 4 धावा. चौकार. आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. चौकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 22 वर 22. आज नशीब चांगलं आहे मी तर म्हणेन. खऱ्या अर्थानं वाईल्ड कार्ड एंट्री मिळाले. पारगाव संघाच्या बदल्यात मात्र पाली संघाला मात्र या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी. दोनही फलंदाजांना जीवनदान, त्यामध्ये मात्र नुकतीच झालेली मिसफिल्डवर त्यावर आलेला चौकार. नशिबाची भाग्याची साथ मात्र मिळते आज बापदेव पाली संघाला, परंतु समोरचा संघ सुद्धा तेवढाच मजबूत संघ आहे. MIDC परिसरामधील मात्र एक मोठं नाव आहे या संघाचं, श्री मलंगड स्पोर्ट्स वावंजे. त्यामुळे दोन बलाढ्य संघ आजच्या रात्रीमध्ये मात्र एकमेकांसमोर आलेत आणि त्या दोन संघांमधील लढत पाहणं नक्कीच प्रेक्षकांसाठी एक वेगळी पर्वणी असणार आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 1 बाद 23. तर गावदेवी उसराई चषकाची भव्यदिव्य स्पर्धा पाहतो. खऱ्या अर्थानं रायगडमध्ये जगदंब वाकलन संघाला आपण सातत्याने पाहत असतो आणि खऱ्या अर्थानं मुकेशजी भगत यांची स्पर्धा ते खेळाडू पाहतात आणि मुकेशजी भगत यांच्या स्पर्धेला खूप सारे शुभेच्छा दिल्यात जगदंब वाकलन बी संघानं. आणि मुकेशजी भगत यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. आणि जगदंब वाकलन संघाला प्रथम रायगड पनवेलमध्ये जे खऱ्या अर्थानं स्पॉन्सर करत असतात ते सन्माननीय रुपेशजी भगत
आम्ही पाहतो या स्पर्धेचे आयोजक आहेत. खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्या, त्यांचा आम्ही धन्यवाद देतोय. तर खरं तर मगाशी पाहुण्यांची बरीचशी लगबग होती आणि त्यामध्ये एका सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार राहून गेला. तर अर्थातच गावदेवी पेठ संघाचा 5 बॉलमध्ये 15 धावांची खेळी साकारणारा आणि 1 षटकामध्ये फक्त 5 धावा देताना 1 फलंदाज बाद केला होता तो विलीन सुरते. विलीन सुरते मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ही इनिंग संपल्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफीज आपण इथून घेऊन जायचंय, पारितोषिक आपण घेऊन जायचंय आणि अनाउन्समेंट सुद्धा केली होती आपण मॅन ऑफ द मॅचची. परंतु पाहुण्यांची वर्दळ एवढी होती की कदाचित त्याच्यापर्यंत मात्र ती न्यूज पोहोचली नसेल. तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ती 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन अ बोर्ड. ओ फ्लाइटेड डिलिव्हरी यावेळेस मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह. बॉल चाललाय तो सरळ लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता हा येतोय कणकणीत षटकार. थँक्यू डीजे. राहुल शेळकेच्या बॅटमधून मात्र हा षटकार आलाय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र थोडासा टर्न सुद्धा पाहायला मिळतोय कारण वेगळा पद्धतीचे चेंडू टाकण्यासाठी मात्र ओळखला जातो तो गोलंदाज संकेत रानडे. संघातील मुख्य अष्टपैलू खेळाडू, एक चांगला लेदर क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे. अगदी तुम्हाला पाहायला मिळतात फलंदाजी करत असताना सगळे कॉपीबुक स्टाईल, टेक्स्टबुक स्टाईल मधले फटके त्याचे. आणि नेहमीच पाहायला गेलं तर या वावंजे संघाचा मुख्य आधारस्तंभ फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा तेवढीच वैविध्यता, वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकण्यासाठी मात्र तो ओळखला सुद्धा जातो. पुढे सरसावत यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये अडवला आणि तेवढ्याच वेगानं मात्र नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज यावेळेस होईल. पात लागलाय, मोठा झटका. तो अर्थातच स्वर्गीय ॲडव्होकेट किशोर चिमणे पाली टीमला फलंदाज बाद होतोय तो राहुल शेळके. थँक्यू. तर दानशूर दात्यांचा आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहता आणि सायप्रीत लाईव्ह आम्हाला ज्याने स्पॉन्सर केलं ते उसरली गावाचे यशस्वी युवा उद्योजक A&B इन्फ्रास्ट्रक्चरच्या आणि मधुर वॉटर सप्लायचे ओनर्स अक्षयजी भगत यांचा आम्ही धन्यवाद देतोय. सर्व दानशूर दात्यांचं मनापासून आभार. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या आतापर्यंत आहे ती 31 धावा. 31 षटकार आल्यानंतर सुद्धा गोलंदाजी कशी केली पाहिजे याचा जणू आदर्शच दाखवून देतोय तो संकेत. संकेतचा हा बॉल सरळ जाऊन स्टँडवर आदळतोय आणि इथे फलंदाज बाद होतोय. मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागलाय. पाली संघाचा सगळ्यात विस्फोटक फलंदाज रोहित पाटील याच्या खेळीचा होतोय अंत. थँक्यू. बघा नितीनचे किती प्रेझेन्स ऑफ माइंडचं दीपक सर दाद द्यायला पाहिजे. गोलंदाज सुद्धा संकेत आहे. संकेत पाठी लागलाय. षटकार खेचला होता त्याच्या अगेन्स्ट. मात्र त्यानंतरची केलेली गोलंदाजी आतापर्यंत विचार केला दोनही स्थिरावलेले फलंदाज राहुल शेळके पहिल्यांदा बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. तिथे जेवढी तत्परता दाखवली, प्रेझेन्स ऑफ माइंड मात्र दाखवलं होतं संकेत रानडेनं. आणि त्यानंतरचा हा चेंडू रोहित पाटील थोडासा स्विच करण्याचा प्रयत्न, त्यानंतर क्लीन बोल्ड बाद झालाय. ही फार मोठी सफलता मी तर म्हणेन ती श्री मलंगड स्पोर्ट्स वावंजे टीमसाठी. 25 मिनिटं अवधी आहे वावंजे संघ याकडे लक्ष द्या. स्क्रीनवर मात्र टायमर चालू आहे.
25 मिनिटानंतर मात्र पेनल्टी जाहीर केली जाईल, त्यामुळं कृपया करून या सूचनेकडे लक्ष द्या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. राऊंड विकेटना हा बॉल, इथे मात्र कमालीची फिल्डिंग, कारण इथून बॉल निसटला असता तर कदाचित सीमारेषा गाठली असती. बाईचा इशारा येतोय अंपायरचा आणि रन मात्र या ठिकाणी कंप्लीट केले. ती एक सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. हे षटक मात्र मित्र म्हणेन श्री मलंगड स्पोर्ट्स वामनच्या टीमसाठी कमालीचं यशस्वी राहिलं आहे, कारण 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांच्या विकेट्स मात्र गेल्यात. त्या पाली संघाच्या 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्वर्गीय ॲडव्होकेट किशोर चिमणे पाली संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 32 या आकड्यावर, 32 रन्स. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही देणार आहोत सन्माननीय नरेशजी भगतसाहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते. प्रेक्षकांना आम्ही पाहतो जरूर पाहुण्यांची गर्दी होती आणि खऱ्या अर्थानं गावदेवी पेठ संघाने सामना जिंकला. तर इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विलीनला इथे देण्यात येईल. खूप चांगला खेळ झाला. गावदेवी उसराई चषकाची ही भव्य दिव्य स्पर्धा पाहतो आणि आज दुसरी रात्र. सर्व उपस्थित मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत. मॅचकडे वळूया. अजूनही पहिल्या फेरीतील 5वा सामना तुमच्या भेटीला येणार आहे. गोलंदाज प्रकाश पाटील. यावेळेचा हा बॉल थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा दिशा चुकला. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. अंपायर आपण पाहतोय या स्पर्धेसाठी जीवन कावंड सर, त्याचप्रमाणे सुनील तांडेल आणि DK द्वारकानाथ चोरगे प्रतिनिधी यश पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकताय. 3ही पंच. गोलंदाज सय्या प्रकाश. यावेळेचा हा बॉल थोडासा पुन्हा एकदा मित्र म्हणेन व्हाईट बॉलचा इशारा जरूर येतोय, परंतु ही रणनीती कदाचित चांगली ठरू शकेल, कारण बऱ्याच वेळा हा प्रयत्न केला जातो गोलंदाजांकडून जेवढा फलंदाजापासून त्याच्या शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र असतो प्रत्येक गोलंदाजाचा. मग त्यामध्ये एखाद दुसरा वाईट गेला तरी हरकत नसते आणि तोच प्रयत्न मात्र केला जातोय यावेळेस. गोलंदाज प्रकाश पाटील. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र केली जाते मैदानामध्ये. तर सन्माननीय चेतनजी शेळके आणि रविबाई शेळके पाली यांना मी विनंती करेन, गावदेवी उसराई चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी आयोजकांच्या वतीनं आपल्याला विनंती करेन, युवा सेना आणि ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्द यांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करेन आपण व्यासपीठावर यावं आणि या स्पर्धेचा आपण आनंद घ्यावा. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये हेमंत भगत, एक मोठं नाव. खरं तर उसरली क्रिकेट मात्र ओळखलं जातं या नावानं. समोरच्या दिशेला ड्राईव्ह, लॉंगॉनच्या दिशेनं सिंगल जरूर येईल. त्या ठिकाणी एकेरी धावेनं होईल. धावसंख्येमध्ये बदल. या जोडीला एक फार मोठी इनिंग साकारावी लागेल. समोर बारक्या आहे, त्याच्या बॅटमधून आजपर्यंत नक्कीच मी तर म्हणेन पाली टीमसाठी एक अवर्णनीय आनंद देणाऱ्या इनिंग्स त्याच्या सातत्यानं आपण पाहत आलोय आणि तशाच पद्धतीची इनिंग आज वाईल्ड कार्ड एंट्री मिळाले या संघाला. पाली संघाचा खेळ नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये मात्र छान राहिला आहे आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा चमकदार कामगिरीची अपेक्षा मात्र असेल ती पाली संघाच्या पाठीराख्यांना. गोलंदाज सज्ज प्रकाश पाटील, मोठा अनुभव आहे गोलंदाजांकडे. आता मात्र बारक्या शेळके. टाईम अलर्ट आहे. 25 मिनिटाचा अवधी. श्री मलंगड स्पोर्ट्स बाबनजे संघ 25 मिनिटं होतील. तुम्हाला पेनल्टीची अनाउन्समेंट केली जाईल, याकडे सुद्धा लक्ष द्या. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता, तेवढाच वेगवान चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर. इथून मात्र नो बॉलचा इशारा मात्र येतोय अंपायरचा. आता ट्रायंगल चेक केला जाईल अंपायर्स कडून. ट्रायंगल मध्ये 3 फिल्डर्स आहेत की नाहीत आणि याचसाठी मात्र अंपायर सुनील तांडेल यांचा इशारा आला होता, परंतु पंचांनी मात्र हा निर्णय पुन्हा एकदा पंच नो बॉल नसेल. थँक्यू पंच. या ठिकाणी माफी सुद्धा मागत असताना बऱ्याच वेळा घडतं की क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक बरोबर कधी कधी पंचाच्या मागे असतात, त्यामुळे ते इथून पाहणं सुद्धा जोखमीचं काम आहे. यावेळेचा हा फटका लॉफ्ट ड्राईव्ह ऑन साईडला
मिड विकेटला टायमिंग प्रॉपर आहे. बॉल मात्र चाललाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. हा ठोकलाय उत्तुंग असा षटकार. लिंबोणीचं लिंबू टच्च पिठात भरलं. लिंबोणीचं लिंबू टच्च पिठात भरलं. वाऱ्यावर मन बिनी आभाळ पेटलं, बिनी आभाळ पेटलं. क्या बात आहे डीजे नितीन. ही गाणी मात्र तुम्हाला याच ठिकाणी ऐकायला मिळतील. इथे मात्र प्रॉपर टायमिंग नव्हतं. 5ची एज लागली होती. बॉल मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग कडे सरकला होता. सिंगल आले बारक्या शेके. षटकारानंतर मात्र स्ट्राईक रोटेट करत असताना धावसंख्या 1ने पुढे चालले. आतापर्यंत धावफलक मात्र जाऊन पोहोचले स्वर्गीय ॲडव्होकेट किशोर चिमणे. त्यांच्या स्मरणार्थ मात्र हा संघ खेळतोय. योगीजी चिमणे यांनी पुरस्कृत केलेला जय बापदेव 11 पाली संघ. धावसंख्या 42 या आकड्यावर. 3 फलंदाज गमावले. 4थं षटक सुरू आहे. थोडं स्पीडअप करा श्री मलंगड स्पोर्ट्स वावंजे संघ. गोलंदाज सज्ज राऊंड विकेट ना. फुल टॉस बॉल पोचवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. मोठ्याला राहू द्या माग जरा, मोठ्याला राहू द्या माग जरा, बारक्याचं आधी लगीन करा. मोठ्याला राहू द्या माग जरा, बारक्याचं आधी लगीन करा. प्रतीक शेळकेच्या बॅट मधून मात्र हा षटकार आलाय. धावसंख्या 6ने जम्प करत असताना 48 रन्स ऑन अ बोर्ड. इथे मात्र चुकी केली होती प्रकाश पाटील यांनी. फुल टॉस बॉल चा स्वीकार मात्र चपकन केला होता. जोरदार अपील पाहायला मिळते. अपील मात्र नाकारले. पंचांवर थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न असतो बऱ्याच वेळा. इट्स अ पार्ट ऑफ गेम. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या स्वर्गीय ॲडव्होकेट किशोर चिमणे च्या नावानं हा संघ खेळतो. जे बापदेव 11 पाली संघ 48 धावा 48 रन्स. या मैदानामध्ये धावांचा पाठलाग करणं बऱ्याच संघांना जड गेलंय. अगदी कालपासून तुम्ही पाहिलं असेल थोडासा घाम गाळावा लागतो. त्यामुळे उर्वरित षटक जे आहे ते फार महत्त्वाचं असेल श्री मलंगड स्पोर्ट्स वावंजे टीमसाठी. या ओव्हरमध्ये पाली संघाचा विचार असेल की 12-1 धावा आल्या तर 60 धावा झाल्या तर नक्कीच एक चांगली टोटल मात्र या मॅच मधली ठरू शकेल. 4 मिनिटाचा अवधी बाकी आहे श्री मलंगड स्पोर्ट्स वावंजे. त्यामुळे आता तुम्हाला ठरवायचं या 4 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करायचं आहे. गोलंदाज सज्ज. संख्येचा पहिलाच बॉल. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला प्रहार. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय षटकार बारक्याच्या बॅट मधून. कधी चोली बाई रंगाला फुलाईली, टीम कधी चोली बाई रंगाला फुलाईली. षटकाराच्या मदतीनं मात्र टीमचं अर्धशतक धावफलकावर. 54 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. आणि इथून मात्र येणारी प्रत्येक धाव फार महत्वाची आहे. ही नक्कीच मात्र विजयाकडे नेणारी धाव ठरू शकेल. समोर मात्र नक्कीच तगडा प्रतिस्पर्धी संघ आहे. परंतु 60+ जे टार्गेट असेल मनामध्ये बारक्या शेळकेच्या आणि या धावा जर झाल्या तर गोलंदाजी हा स्ट्रॉंग विषय आहे तो पाली संघाचा. या गोलंदाजाने बऱ्याच वेळा प्रत्येक स्पर्धेमध्ये मात्र चमकदार कामगिरी केली. या गोलंदाजीच्या जोरावर कित्येक मॅचेस जिंकल्यात. स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र आडवा पॅटनर मिड विकेट कडे बॉल चाललाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. स्मार्ट रनिंग बिटवीन द विकेट. वेगानं धावले होते. आता तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न. कुठून धाव स्टार्ट केली होती बारक्या शेळकेनं जर आपण पाहिलं तर आता 4थ्या धाब्याचा प्रयत्न. स्ट्राईक हवी आहे कदाचित परंतु नाही. जर लक्ष कदाचित असतं बारक्या शेळके पॉपिंग क्रीजच्या एवढ्या पुढे निघून गेला नसता तर 4 धाबा सुद्धा पूर्ण झाल्या असत्या. परंतु 3 धाबा जरूर टोटलमध्ये ऍड होतील. फलंदाज मात्र बाद झाला धावचीच्या स्वरूपात प्रतीक शेळके. आणि या 3 धाबांच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 57 या आकड्यावर. बेकार फार वाकडा वाकडा पळाला पण काय नाही जमला. सबूत तेरी जा जा जा, सबूत तेरी जा जा जा, सबूत तेरी जा जा जा. पहली प्यारी की पहली चिट्ठी.
नवीन फलंदाज कल्पेश खेळपट्टीकडे जातोय. संकेत रानडे पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं थोडेसे फ्लाइटेड डिलिव्हरी खोदून काढलाय बॉलला समोरच्या दिशेला लॉंग ऑन कडे. दुसरा धाब्याचा प्रयत्न इथून मात्र आता फलंदाज बाद आहे. थोडस चेक केलं जाईल इथून मात्र यस पंचांचा इशारा येतोय या ठिकाणी. अंपायरची मदत घेतली जाईल. क्रॉसिंग झाले की नाही कारण क्रॉसिंग होणं फार महत्वाचं आहे. क्रॉसिंग झाली असेल तरच मात्र स्ट्राईक एंडला खेळेल बारक्या, परंतु नसेल तर मात्र हा मोठा हादरा असेल. तो स्वर्गीय ॲडव्होकेट किशोर चिमणे पाली टीमसाठी. पाली संघाचा विचार केला तर नुकतीच झालेली नेरे नाईट स्पर्धा मात्र गाजवली होती या संघानं. तृतीय क्रमांकाचा मानकरी मात्र स्पर्धेमध्ये ठरला होता. आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट बाईक राहुल शेळके ज्याला मात्र स्वप्नातली बाईक घेण्याचा बहुमान. खरं तर बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की कदाचित पहिल्या क्रमांकाचा मान मात्र मिळेल, परंतु समोर मात्र तगडा प्रतिस्पर्धी होता दाराबे. फलंदाज बाद आहे, कल्पेश शेळके बाद आहे, त्यामुळं क्रॉसिंग झाले ऑब्व्हियसली. तर बारक्या शेळकेनं थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल. नवीन बॅट्समन मैदानामध्ये जाईल, परंतु बारक्या शेळके स्ट्राईक एंडवर आहे. हे पाली संघासाठी मात्र मित्र म्हणेल लाभदायक गोष्ट. जयदास मैदानामध्ये शिरकाव करतोय, वेगानं धावला होता. आपण पाहतोय रनिंग बिटवीन द विकेट, स्मार्ट आहे. विकेटच्या मधोमध काय वेगानं धावतोय आणि त्याचमुळे ती क्रॉसिंग मात्र होऊ शकली. धावसंख्या जाऊन पोहोचले ती आतापर्यंत 58 धावा. थोडं स्पीडअप करा, वेळ फार कमी आहे म्हणजे संघ एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये. कारण थर्ड अंपायरसाठी लागलेला वेळ आम्ही मायनस करतोय. कोणता सज्ज संकेत, संकेतचा हा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल आतमध्ये आहे आणि झेल मात्र टिपला जातोय. फलंदाज बाद होईल. बारक्या शेळके लागलाय मोठा झटका पाली टीमला. तर गोट्या अंपायर म्हणतो इथं नाचतो स्वर्गामध्ये, नाचला इंद्राच्या दरबारात तर काय होईल म्हणतो, कोण फिदा होईल. मी सांगितलं याच्यात कोण फिदा होणार, फक्त यम फिदा होईल. कारण गोट्या काला यम काला, काल्या साडीला काला ब्लाऊज मॅच. तर फलंदाज बाद झालाय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता बारक्याचा, परंतु बॅटच्या वरच्या भागामध्ये हा बॉल लागला. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्ड मॅनला झेलला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद होत असताना आता मात्र संकेत मागे लागलाय. थँक्यू डीजे. मयूर परदेशी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. क्रॉसिंग लाईन आहे, त्यामुळे विनंती असेल बॅटर्सला की फलंदाज बाद झाल्या तुम्ही मैदानामध्ये उतरायचं आहे. कारण मग त्या क्रॉसिंग लाईनचा फायदा काय, कारण ते त्यासाठीच ठेवले जेणेकरून वेळ वाचला जाईल. कारण त्यासाठी पेनल्टी सुद्धा आहे. बऱ्याचदा आपण पाहतोय कारण तो निघत नाही तोपर्यंत हा इकडून निघणार नाही, हे ठरलेलं चित्र आहे. परंतु हे पुन्हा घडलं तर मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. गोलंदाज सज्ज संकेत रानडे. संकेतचा हा बॉल, वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु थोडीशी दिशाहीन कदाचित असू शकतो. इथून मात्र पंच आमच्याकडे वळालेत. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, इथून मात्र व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावा येतील. 1+1 अशा 2 धावा, ह्या फार महत्वपूर्ण धावा. या 2 धाब्यानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 60 रन्स. 60 धावांचा टप्पा आता मात्र ओलांडलाय. तो सायकोलॉजिकल प्रेशर असतो 60 धावांचा. ती धावसंख्या मनामध्ये होती रोहित पारख्याच्या आणि ती धावा आता मात्र आपल्याला पटलावर सुद्धा पाहायला मिळतात. लास्ट बॉल ट्राय केलाय कव्हरच्या दिशेमध्ये, फटका चांगला आहे. इथे मात्र सिंगलचं रूपांतर डबल मध्ये जरूर केलं जाईल. 2 धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. ते रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. खरं तर बऱ्याच वेळा कल्याण डोंबिवली परिसरामध्ये तुम्ही खेळला तर विकेटला फार महत्व असतं.
ज्या विकेट्स काउंट केल्या जातात, परंतु आपल्याकडे विकेटला महत्त्व नसतं. त्यामुळं शेवटचा बॉल म्हटला की अगदी हातात बॉल असला तरी धाबत सुटायचं. परंतु इथे धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद झालाय. 62. इट्स अ गुड टोटल. अतिशय चांगली धावसंख्या मात्र उभारली जाते. ते अर्थातच स्वर्गीय ॲडव्होकेट किशोर चिमणे पाली संघाची धावसंख्या 62 आणि 63 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असेल. श्री मलंगट स्पोर्ट्स पावंजे संकेत रानडेची इनिंग मात्र फार महत्वाची ठरेल या मॅच मध्ये. परंतु कशा पद्धतीनं मात्र या धावा पावंजे संघ पूर्ण करणार की पाली संघ आपल्या मात्र बलाढ्य गोलंदाजीच्या जोरावर मात्र या धावा या पहिल्याच मॅच मध्ये डिफेंड करून दाखवणार. हे ऐकण्यासाठी दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र मी पुन्हा एकदा घेऊन जातोय प्रवीण गायकर यांच्याकडे. तर सन्माननीय अतिथी आदरणीय MSCB मध्ये कर्मचारी असलेल्या वायरमॅन सांगळे साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांचं मी सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय आपटा गावाचे सरपंच आदरणीय मयूरजी शेलार साहेब यांचे सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तर उपस्थित मान्यवरांना आम्ही सन्मानित करणार आहोत. वायरमॅन आमच्या सांगळे साहेब यांना इथे सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग आपण पाहतोय गावदेवी उसराई चषकाचे भव्यदिव्य आयोजन आणि ही दुसरी रात्र. तर A&B इन्फ्रास्ट्रक्चर आणि मधुर वॉटर सप्लायच्या युवा उद्योजक अक्षयजी भगत उसारली यांचा आम्ही धन्यवाद देतोय. सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला ही लाईव्ह सेवा त्यांनी स्पॉन्सर केली, त्यांचा धन्यवाद. तर पुढचा सन्मान केला जाईल. मी मुकेशजी भगत सन्माननीय महेंद्रजी पाटील आमचे आयोजक आहेत त्यांना विनंती करेन पुढचा सन्मान करायचे. आपटा गावचे सरपंच आदरणीय मयूरजी शेलार साहेब यांना इथे सन्मानित केला जाईल आणि त्यानंतर वायरमॅन सांगळे साहेबांना इथे सन्मानित केलं जाईल. तर टॉससाठी या डोंगऱ्याचा पाडा संघाचा संघनायक आणि शिवकर संघाचे संघनायक टॉससाठी आपण संपर्क साधा. सूरज आले शिवकरचे, त्यांचा आम्ही धन्यवाद देतोय. तर चला डोंगऱ्याचा पाडा संघनायक मी मयूरजी शेलार साहेबांचा सन्मान झाल्यानंतर साहेबांना विनंती करेन युवा सेना आणि ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्द यांच्या वतीनं आपल्याला मी विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. दोन्ही संघनायक या लगेच. दोन्ही संघनायक बघा आज स्पर्धेचा नियम आहे 10 संघ खेळलेत. फर्स्ट राऊंड मध्ये ज्या संघाचा धावांचा उच्चांक असेल तो संघ क्वालिफाय होणार सेकंड राऊंड मध्ये. तर महेंद्रजी पाटील आमच्या यांना मी विनंती करेन आपण वायरमॅन सांगळे साहेबांना आपण सन्मानित करायचंय. गावदेवी उसराई चषकामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं मी खूप खूप धन्यवाद देईन. गार्गी एंटरप्राइजेस, A&B इन्फ्राटेक, सर्व आमचे पुरस्कर्ते सुखशांती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, शिवम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, आसरा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, सर्व पुरस्कर्त्यांचं आणि दानशूर दात्यांचं खूप खूप धन्यवाद. तर मयूरजी शेलार साहेबांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभास ते दोन संघादरम्यान इथे टॉस होणार आहे. सूरज यायचे आपण. शिवकर आणि डोंगऱ्याचा पाडा या दोन संघादरम्यान पहिल्या फेरीतील हा 5वा सामना आहे. अद्विक रियालिटी यांचा आम्ही धन्यवाद देतोय. ओम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, अष्टविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व दानशूर दात्यांचं मी मनापासून आभारी आहे. माऊली फार्माचे मालक सन्माननीय रमाकांत पाटील साहेब, मोरिया बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ओनर सन्माननीय गोरखजी धुमाल साहेब आपल्या मनापासून आभारी आहेत. ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत. आज बराच वेळ या स्पर्धेचा त्यांनी आनंद घेतलाय. तर टॉस इथे होणार आहे. मयूरजी शेलार साहेब सरपंच आपटा यांना विनंती करेन. फर्स्ट राऊंड 5 मॅच हा 5वा सामना असणार आहे. येस डेफिनेटली सागर. बघा आम्ही आता महत्त्वाची अनाउन्समेंट करतो. याच्यानंतर होणारी मॅच असेल ती पहिल्या फेरीतील शेवटची आणि जर त्या मॅचमध्ये 83 धाबा झाल्या तर त्या संघाला बाय मिळाला, नाही झाल्या अन्यथा तर पहिला संघ जो खेळला होता GB स्पोर्ट्स बारदोली या संघाला डायरेक्ट तीसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळेल. तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़े आपका स्वागत करता हूं. आखिर जो ख्वाब था बस ख्वाब ही रह गया. मर गया औरंगजेब बस इतनी सी बात कह गया. स्वराज्य को हाथ न लगाए इतनी उसकी भी औकात ना थी. जान संभाजी की छीन ली इतनी उसमें भी तो जान ना थी. जिस नाम से लड़ता रहा स्वराज्य इतने ईमान से कब्र में भी वो भी डरता रहा उस छत्रपति संभाजी के नाम से.
तो बिल्कुल पहली गेंद बिल्कुल रफ्तार से बीट किया गेंदबाज मेरे ख्याल से परेश शेलके ने। शेरदिल ग्रुप वावंजे इम्तियाज भाई शेख ये भी मैच का आनंद लेते हुए उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। पहली गेंद यहां पर डॉट फेंकने में कामयाब होते हुए गेंदबाज राउंड द विकेट। ये शॉट बड़ा है, सीधा बल्ले के रडार में आई और फेंक दिया लॉन्ग ऑफ सीमा रेखा पार। बिग 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 हिट। भगवे वादल आले घेऊन भगवाचे हाती, भगवे वादल आले घेऊन भगवे आमची माती। देव येतोया देव येतोया देव येतोया दैवत छत्रपती भगवी झाली आमची। थैंक यू डीजे। तू क्या मिटाएगा उस भगवे को जिसका ऐलान खुद आसमान करता है। और ये आसमानी टोला लगा बल्लेबाज संकेत रानडे ने, एक ऑलराउंडर क्रिकेटर, बिल्कुल व्यावसायिक क्रिकेट भी काफी बेहतरीन खेलते हैं। और इनको बिल्कुल यहां पर देखेंगे पहली गेंद डॉट आने के बाद दूसरी गेंद के ऊपर शानदार छक्का धागा और 6 से अपने पारी की शुरुआत करते हुए टारगेट है टोटल बात करेंगे मेरे ख्याल से 63 रनों का टारगेट है। और यहां पर जवाबी हमला काफी ताबड़तोड़ देते हुए परेश राउंड द विकेट से गेंदबाजी के लिए तैयार। एक बारी गेंदबाज की तो दूसरी बारी बल्लेबाज की। इस बार क्या होगा? तीसरी गेंद स्लोवर की थी, कवर्स के ऊपर से शॉट लाजवाब है और ये खिलाड़ी भी बेहतरीन है। गेंद सीमा पर 4 रन। बिल्कुल बेहतरीन स्ट्रोक निकला इसी 4 रनों के मदद से। हालांकि टीम की रन संख्या बनती हुई टोटल बात करेंगे 10 रन। बगैर विकेट को नुकसान के ऊपर प्रकाश पाटिल श्री मलंग स्पोर्ट्स क्लब वावंजे टीम के भूतपूर्व कप्तान, वावंजे प्रीमियर लीग में कप्तानी उन्होंने छोड़ी थी और उसके बाद कप्तानी सौंपी नए कप्तान की तरफ। और बिल्कुल क्या कमाल का क्रिकेट अपनी टीम के लिए बेहतरीन गेंदबाजी दिखाती हुए आज बिल्कुल डी लॉर्ड्स के मुकाबले है, फिर भी हर एक मैच 1000 से ऊपर दर्शक मैच एंजॉय करते हैं, उनका भी स्वागत करते हैं। ये फुल टॉस बॉल अच्छी गेंद थी लेकिन यहां पर ऑन साइड में जरूर खेला है। मिड विकेट में बार क्या उठाए फील्ड करे तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था। देखिए कभी कभी दीपक पाटिल सर ऐसा होता है ना कि फुल टॉस जो गेंदें फेंकते हैं गेंदबाज, अगर वो तेज हो तो बिल्कुल थोड़े से बल्लेबाज बीट हो जाते हैं, अगर वो थोड़े से स्लोवर होते हैं जिस तरीके से पहले सत्र में लेफ्ट हैंडर बल्लेबाज मेरे ख्याल से प्रतीक शिल्के ने बेहतरीन छक्का दागा, उसी तरह का ये फुल टॉस बॉल काफी तेज फेंका था। बल्ला थोड़ा सा स्लिप हुआ, स्किट हुआ और उसकी वजह से ये स्ट्रोक परफेक्ट नहीं बना। अच्छा कमबैक होता हुआ गेंदबाज परेश के माध्यम से क्लीन बोल्ड। व्हाट अ ग्रेट कमबैक। गिल्लियां उखाड़ दी, बेल्स उखाड़ के निकाल दी और ये पहला बड़ा झटका अमित करंदीकर बैक टू द पवेलियन। धन्यवाद क्या बात, अतिशय सुमधुर संगीत। इथे टॉसचा मात्र केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते। शिवकर विरुद्ध ढोंगरेचा पाडा या 2 बलाढ्य संघांमध्ये। तर आपटे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मयूर शेठ शेलार यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणे टॉस जिंकलाय तो अर्थातच डोंगरेचा वाडा संघानं इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय, त्यांना शुभेच्छा देऊया। वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बालूशेठ मात्री देखील इथे मॅचचा आनंद घेत आहेत। पाली संघाला त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मुकेश भगत यांना देखील शुभेच्छा आल्या या स्पर्धेच्या साठी, त्यांचंही मनापासून आपण स्वागत करूया। तो बिल्कुल एक विकेट की तलाश थी और आखिरकार ये साझेदारी तोड़ने में कामयाब। राउंड द विकेट से शॉट हवा में है, आते ही बड़ा शॉट खेला है लॉन्ग लेग के ऊपर से, लेकिन थोड़ा सा अंदर गिरी है गेंद। चलिए किस्मत भी कभी कभी बहादुरों का साथ देती है, मौका था लेकिन यहां पर गेंद को फेंक दिया। 1 बाउंस ओवर द लाइन, 1 नहीं बल्कि 3 बाउंस सीमा पार, 4 रन। हेलो थैंक यू। तो बिल्कुल हमारे अजय पाटिल सुप्रसिद्ध डीजे साउंड सर्विस के ओनर, वो भी मैच को एंजॉय करते हुए, खास करके जब भी दिगोड़ा टीम महाराष्ट्र के काना कोपरे में खेलती रहती है वो पूरी तरीके से हर एक टूर्नामेंट में हर एक मैच दिगोड़ा का हमेशा लाइव देखते हैं। वो हमारे अजय पाटिल मामा वेशवी, इनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। मुन्ना भाई
शेरदिल ग्रुप के ओनर सदस्य हैं, वो भी मैच के आनंद लेते हैं, उनका भी स्वागत करेंगे। लेकिन पहले ओवर का खेल बिल्कुल हुआ यहाँ पर समाप्त, और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है 15 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। 24 गेंदें बची और जीतने के लिए मेरे ख्याल से 48 रनों की आवश्यकता है। और जब भी पाली टीम खेलती है ना, हमेशा इस टीम को पुरस्कृत करते रहते हैं पिछले 1 सालों से। मीत स्पोर्ट्स के ओनर, मीत बिल्डर्स एंड डेवलपर के ओनर नसीब दादा भोईर हमेशा इस टीम को दमदार योगदान देते हैं। और जब भी मीत के नाम से खेलती है, हालांकि चिखले की नाइट टूर्नामेंट में दमदार योगदान नसीब शेठ भोईर इनके माध्यम से पुरस्कृत की गई हुई टीम, और बिल्कुल वो भी लाइव मैच को एंजॉय करते हुए उनका भी तहे दिल से स्वागत करते हैं। लेकिन आज मात्र एडवोकेट कैलाशवासी किशोर चिमने साहब इनके नाम से ये टीम खेल रही है। 779 किंग यानी कि जय बापदेव पाली योगेश दादा चिमने, इन्होंने पुरस्कृत की गई हुई टीम, उनका भी हम स्वागत करते हैं। यॉर्कर का प्रयास किया था, लेकिन यहां पर लेंथ को देखना होगा अंपायर को। इट्स अ वाइड बॉल कॉल, और वाइड की मदद से हालांकि अतिरिक्त खातों में बढ़ोतरी होती हुई टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 16 रन स्कोर कार्ड के ऊपर। 24 गेंदें बची है, 47 रनों की बिल्कुल यहां पर आवश्यकता है। जल को बर्फ में बदलने में वक्त लगता है, सूरज को निकलने में वक्त लगता है। किस्मत तो हम नहीं बदल सकते, लेकिन अपने हौसलों से किस्मत बदलने में वक्त जरूर लगता है। जिंदगी हसीन है, कभी हंसाती है तो कभी रुलाती है। गेंदबाज तैयार, शॉट हवाई यात्रा कर रही है और फेंक दिया लॉन्ग ऑन के ऊपर से, जो पहले ओवर में फेंका था। बिल्कुल उसी तरह का ये एक्शन रिप्ले, छक्का, पिक 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 पिक, एक सिक्सर। दर्द है तेरी आवाज में छोरे, क्या रात आई है, मोहब्बत रंग लाई है, डम 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 बिल्कुल शानदार छक्का ठोका और 6 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 22 रन। 5 गेंदों में 17 रनों की शानदार पारी खेलते हुए संकेत रानडे, रन और गेंदों के बीच में फासला आखिर की 23 गेंदें बची है और 41 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। 1.1 ओवर का खेल समाप्त होने के बाद 22 रन 1 विकेट के नुकसान पर। संकेत रानडे हाफ वाली कैप्टन जैसे लसित मलिंगा का यॉर्कर किया और माही मार रहा है ये छक्का। धन्यवाद डीजे। जब तक है मैदान में संकेत तब तक गेंदबाजों के सामने खतरे की घंटी बनती जाएगी। और जब भी पाली टीम संकट में फंसती है ना, तो पाली टीम को निकालने का काम एक ही माम करता है, वो है नाम रोहित पाटिल। अब मात्र जिम्मेदारियां बनी है, यहां पर गेंदबाज की थोड़ी सी जमकर पिटाई हो रही है। 22 गेंदें बची है, 35 रनों की आवश्यकता। मैच में मजा आएगा, इसमें कतई संदेह नहीं है, मैच काफी तगड़ा होगा। अगर इस गेंद के ऊपर अगर छक्का आता है तो इम्तियाज भाई शेरदिल ट्रेडर्स के ओनर इम्तियाज भाई शेख, इनके ओर से 1000 रुपए का इनाम बिल्कुल बल्लेबाज को दिया जाएगा। 28 रन स्कोर कार्ड के ऊपर यह साझेदारी महंगी बन रही है। हाफ ट्रैकर की बॉल थी, मिड ऑफ को क्लियर करने की कोशिश, फील्डर वहां पर दौड़ रहे जरूर, लेकिन उनको बीट करती हुई गेंद लॉन्ग ऑफ सीमा रेखा पार, 4 रन। थैंक यू। ये है प्रेजेंस ऑफ माइंड सानिया डीजे साउंड सर्विस की नितिन। पहले गेंदबाजी कर रही थी तो संकेत बल्लेबाजों के पीछे लगा था, अब गेंदबाजों के पीछे लगा है। 3 छक्के, एक दमदार चौका इसके बल्ले से निकला है। ये ओवर काफी महंगा नजर आता हुआ। 32 रन, आधा सफर तो तय कर लिया है। अब जीत की बात करेंगे। 21 गेंदें बची है, 31 रनों की आवश्यकता थोड़ी सी मुश्किल स्थिति में नजर आ रही है। यहाँ पर एडवोकेट स्वर्गीय किशोर चिमने 11 जय बापदेव पाली थोड़ी सी मुश्किल स्थिति में नजर आ रही है। कई वो खिलाड़ी है राहुल शिल्के जिसे मैन ऑफ द टूर्नामेंट 2 व्हीलर बाइक देकर नवाजा गया था, उसी खिलाड़ी को अब टारगेट बनाते हुए राउंड द विकेट से एंगल चेंज। ये मौका बना है, 3 गेंदें ओवर द विकेट से डाली, लेकिन इस बार राउंड द विकेट से आए। थोड़ा सा शॉर्ट आर्म उछाल लिया इस गेंद ने और लगा बल्ले का किनारा और विकेट की तलाश थी। मार खाता है लेकिन जिगर है विकेट लेने का, बड़ा झटका। धन्यवाद।
एक्शन रिप्ले में आप देखिए इस गेंद को, बिल्कुल राउंड द विकेट से आए, थोड़े से जो ग्रिप था वो ठीक नहीं मिला और बिल्कुल यहाँ पर बल्ले का लगा बाहरी किनारा। स्क्रीन के ऊपर फिर से एक बार आप एक्शन रिप्ले देख सकते हैं। राउंड द विकेट से आए और क्या कमाल की गेंद डाली, थोड़ा सा बाउंसर दिया इस गेंद को और ग्रिप था वो बल्ले का थोड़ा सा निश्चित तौर पर ठीक नहीं रहा और लीजिए बढ़िया कैच, विकेट कीपर की तारीफ करनी होगी। बड़ा झटका, एक विकेट की तलाश थी, पहले साझेदारी बन रही थी उसी को तोड़ा और ये साझेदारी बन रही थी, ये साझेदारी को भी तोड़ने का काम किया। अब रन और गेंदों के बीच में फासला, आखिर की 20 गेंदें बची हैं और जीतने के लिए 31 रनों की बिल्कुल यहां पर आवश्यकता है। ओमकार पाटिल न्यू बैट्समैन खेलने के लिए तैयार, अंडर 19 का ये सबसे खतरनाक खिलाड़ी के तौर पर जाना जाता है। बल्ले का बाहरी किनारा, बढ़िया फील्डिंग शॉट थर्ड मैन के रीजन में उठाएंगे, फील्ड करेंगे, अच्छा कमबैक होता हुआ गेंदबाज राहुल के माध्यम से। चुनौतियां बहुत सामने हैं, स्वर्गीय एडवोकेट किशोर चिमने 11 जय बापदेव पाली, यानी कि चुनौतियां ही जिंदगी को रोमांचक बनाती है और इसी से आपकी जिंदगी का महत्व निर्माण होता है। अब तक की 11 गेंदें फेंक चुकी है, स्टार्ट बढ़िया मिलता हुआ श्री मलंग स्पोर्ट्स 11 वावन से टीम को और लगभग देखा जाएगा तो स्कोर कार्ड के ऊपर 33 रन इस समय 2 विकेट के नुकसान के ऊपर श्री मलंग स्पोर्ट्स 11 वावन से टीम। गेंदबाज ओवर द विकेट से तैयार, अंतिम गेंद इस पावर प्ले की, अल्ट के हाथों से खेला है, रन लेना चाहते हैं लेकिन थ्रो थोड़ा सा ज्यादा खराब था, उसकी वजह से अच्छा हुआ कि विकेट कीपर ने वो थ्रो अच्छे तरीके से कलेक्ट किया। अच्छा कमबैक, 3 गेंदों में मार मिली, 3 गेंदों में बेहतरीन कमबैक और इसी के साथ पावर प्ले के ओवर हुए समाप्त। स्क्रीन के ऊपर रन संख्या है 18 गेंदों में अब जीतने के लिए 29 रनों की आवश्यकता। 2 ओवर में रन बने 34, 2 विकेट के नुकसान के ऊपर अब 18 गेंदें और 29 रनों की आवश्यकता। धन्यवाद धन्यवाद डीजे हरीश्वर भगत साहेब. तर डीजे ने अगदी सुमधुर संगीत वाजवलं, कारण आज हल्दी पण भरपूर आहेत. मला तर वाटतं कदाचित आज 20 तारीख भरपूर हल्दी आज तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत आणि कौतुक करावं आयोजकांचं तेवढंच कमी. काल अगदी 10 वाजता पहिली मॅच चालू झाली तरी 3-3:30ला मॅचेस संपल्या आणि आज देखील तुम्ही पाहताय आय थिंक 4थी मॅच इथे कंप्लीट होण्याच्या मार्गावरती आणि रात्रीचे ठीक तुम्ही पाहिलं तर 10:30-11 वाजलेत आणि अगदी लवकर आणि 1100च्याहून अधिक 12 वाजले माफ करा. तर नक्कीच 1100च्याहून अधिक प्रेक्षक मॅचचा आनंद घेतात युट्यूबच्या माध्यमातून आणि स्क्रीनवर तुम्ही हे दृश्य पाहता. गावदेवी उसराई चषकाचं तुम्ही हे मैदान ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने सायप्रिकच्या माध्यमातून हे दृश्य दाखवलं जातं. अतिशय इंटरनॅशनल, जसं इंडियन प्रीमियर लीगचं दृश्य तसंच हे दृश्य तुम्हाला इथे पाहायला मिलता है. यॉर्कर गेंद का इस्तेमाल, बिल्कुल यॉर्कर गेंद अगर बात करते हैं ना तो क्रिकेट में वीरेंद्र सहवाग से किसी ने पूछा था कि क्रिकेट में क्या सही है. एक है गेंदबाज का परफेक्ट यॉर्कर और दूसरा है सर सचिन रमेश तेंदुलकर और बिल्कुल यहां पर वो यॉर्कर परफेक्ट देखने को मिला. थाने किंग यॉर्कर, ना दांडा ना शेंडा, मैं मोतीराम भोईरू डायरेक्ट बूंदा और बिल्कुल ये बूंदा डालते हुए क्या कमाल की वापसी होती हुई. डॉट बॉल की समाप्ति, गेंदें बची है मेरे ख्याल से 17 और 29 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए. गेंदबाज तैयार, स्वीप करना चाहते थे इस गेंद को, डीप लॉन्ग लेग के रीजन में फील्डर है वहां पर मौजूद और तब तक एक रन लेने का पर्याप्त समय. कॉल नहीं था, दोनों खिलाड़ियों के बीच में तालमेल खराब और इसी का फायदा उठाया स्वर्गीय किशोर चिमने 11-7-7-9 जय बापदेव पाली टीम के खिलाड़ियों ने और लगा ये एन मौके पर बड़ा झटका. अरे इतना खुन्नत से मत देख, अगर हम देखने लगे तो तू बोलेगा. तो थैंक यू डीजे. बिल्कुल राजा शिव छत्रपति ट्रॉफी कर्नाला ग्राम पंचायत के सरपंच साबिर भाई दलवी उनकी टूर्नामेंट आपने देखी और बिल्कुल साबिर भाई दलवी विद्यमान सरपंच कर्नाला ग्राम पंचायत और उनके समेत आतिफ भाई दलवी मैच का आनंद लेते हुए उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. मैच मैंने पहले भी कहा था सागर, बारी बारी सबकी बारी,
पहली बारी थी यहाँ पर मेरे ख्याल से निश्चित तौर पर श्री मलंगड़ स्पोर्ट्स क्लब वावंजे की। अब बारी है गेंदबाजों की, यानी कि सबको मौका मिलेगा। ये मौका 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 तो चाहिए, लेकिन तुम्हारी मेहनत सबको चौंका देगी। अब रन और गेंदों के बीच में फासला, आखिर की 16 गेंदे हैं, 28 रनों की आवश्यकता। ये मैच रफ एंड टफ होगा, इसमें कतई संदेह नहीं है। बढ़िया मैच, न्यू बैट्समैन मैदान के अंदर आते हुए मोबिन शेख खेलने के लिए तैयार। ये भी कमाल की गेंदबाजी, क्या गेंदबाजी कर रहे। पहले पावर प्ले में मार मिली थी, रन खर्च किए थे इस गेंदबाज ने टोटल 15, और सेकंड स्पेल में क्या लाजवाब गेंदबाजी करते हुए परेश शिल्के। जैसे जैसे डॉट गेंदें होती जाएगी वैसे वैसे प्रेशर बन जाता है। पंची कभी अपने बच्चों को भविष्य के लिए घोंसला बनाकर नहीं देते, वो तो बस उन्हें उड़ने की कला सिखाते हैं। इसीलिए हमारा कप्तान है ना, वो अच्छी सोच के साथ अगर टीम माननी करता है तो निश्चित तौर पर आपकी जीत हमेशा पक्की होती है। कमाल का मुकाबला, दोनों टीमें जी जान से लड़ती हुई। राउंड विकेट से गेंदबाज तैयार, ये भी शॉट ऑफ गुड लेन। वाह रे वाह, क्या कमाल की गेंदबाजी हो रही है। यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है। अरे पूछ चिड़िया से कैसा बना आशियाना, बोली भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका उठाना पड़ता है। और इस मुकाबले में एक एक डॉट बॉल, एक एक सिंगल दोनों टीमों के लिए काफी महत्वपूर्ण है। एक एक डॉट बॉल के लिए तालियां गूंजेगी पाली टीम के लिए, एक एक चौके छक्के के लिए तालियां गूंजेगी यहां पर श्री मलंगड़ स्पोर्ट्स वावंजे टीम के लिए। अब तक की 2 गेंदें डॉट लगातार, रन और गेंदों के बीच में फासला, आखिर की 14 गेंदें, 28 रनों की आवश्यकता। ये फुल टॉस बॉल ऑन साइड में खेला है, मिड विकेट में बारका शिल के गेंद के नीचे। अच्छी फील्डिंग, एक से ज्यादा मात्र कुछ नहीं है। बढ़िया विकेट कीपिंग, कलेक्टिंग लाजवाब। कवि एकनाथ माली के जबरदस्त फैन शिष्य कहते हैं जयदास माली, जिनके माध्यम से ये कलेक्टिंग हुई। 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 36 रन। रन और गेंदों के बीच में फासला, आखिर की 13 गेंदें बची है, 27 रनों की बिल्कुल आवश्यकता है। देखिए एक समय 2 ओवर में 34 बने थे, इस ओवर में क्या कमाल की गेंदबाजी, लाजवाब वापसी होती हुई गेंदबाज परेश शिल्के के माध्यम से। अंतिम गेंद इस ओवर की, फुल टॉस थी, मिस कर दिया विकेट कीपर ने, और उसके पीछे फील्डर थे उन्होंने भी मिस किया। और बीमर के लिए रिव्यू देखना चाहते अंपायर्स कॉल। आप देखेंगे धक धक होगी किसके खेमे में। तो तीसरे अंपायर बिल्कुल हमारे हिम्मत है कमेटी मेंबर्स। तो इट्स अ नो बॉल कॉल। 4+1, 5 रन मिलेंगे, किस्मत का साथ रहा। लगातार डॉट बॉल आ रहे थे, और इस बीच हमारे अर्जुन शेठ भगत, इनका भी शुभ आगमन हो चुका है। चिंचपाड़ा के टूर्नामेंट में क्या दमदार योगदान वडोली टीम को जिनके माध्यम से मिला था, जीत रही थी, 2500 का इनाम दिया था इनके माध्यम से। तो अर्जुन सेठ आपका भी हम स्वागत करते हैं। बिल्कुल 4+1, 5 रन मिलेंगे। रन संख्या तेजी के साथ आगे बनती हुई 41 रन, 13 गेंदें, 22 रनों की आवश्यकता। क्या मैच है, क्या मैच है। कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, अभी भी पन्ने उल्टे नहीं हो रहे, पन्ने अभी तक लगातार सीधे चल रहे हैं। लेकिन देखेंगे किसके हित में आखिरकार वो फैसला जाएगा। फ्रीड की गेंद होगी। चलिए, मुकाबला काफी कर्माट पैदा करने वाला इन दोनों टीमों के बीच में। फ्रीड की गेंद मिस कर दिया भाई, बड़ा शॉट ना तो सिंगल लेना जरूरी। 3 ओवर समाप्त, 3 ओवर के बाद रन बने 41 रन, 3 विकेट के नुकसान के ऊपर 12 गेंदे, 22 रनों की आवश्यकता। हिंदुत्वाचं रक्षण करून, हिंदुत्वाचं रक्षण करून सुखात ठेवली प्रजा, ज्याने सुखात ठेवली प्रजा, जाणता राजा शिवाजी माझा त्याचीच करावी पूजा, असा जाणता राजा शिवाजी माझा थँक्यू. त्याचीच करावी. पाणी घेऊन जायचं मैदानात. काय अप्रतिम संगीत डीजे नितीन यांनी तुम्ही सादर केलेत. कारण ज्या पद्धतीनं म्हटलं जातं की श्रीकृष्णाने धर्माचा पाया रचला. पाणी घेऊन जा मैदानात. श्रीकृष्णाने धर्माचा पाया रचला, परंतु श्रीकृष्णाची नीती कोणाला कळली? श्रीकृष्णाची नीती कळली असेल ते राजे शिवछत्रपतींना, ज्याने हिंदवी स्वराज्याचा पाया रचला. आणि राजे शिवछत्रपतींची नीती जर कोणाला कळली असेल ते तुम्हा आम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट अर्थातच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता, पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा दबदबा होता. आजही डोळ्यातून वाहणारा असून ना मुभा आहे साहेब, कारण तुमच्यामध्ये, तुमच्या मुले मुंबई महाराष्ट्रामध्ये हा मराठी माणूस उभा आहे. खऱ्या अर्थानं हे 3
तुम्ही सातत्याने श्रीकृष्ण नीती, त्याच्यानंतर छत्रपती शिवरायांचा गनिमा आणि त्याच्यानंतर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा आक्रोश, अर्थातच मराठी माणसासाठी ज्याने केलेला हा खऱ्या अर्थानं. तर इथे स्क्रीनवर तुम्ही पाहता गावदेवी उसराई चषकसाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री, अर्थातच जिने पदार्पण केलं नाटकातून, त्याच्यानंतर ती आली अप्सरा आली. हे नृत्य तिने खऱ्या अर्थानं सादर केलं आणि त्याच्यानंतर मराठी चित्रपट सिनेसृष्टामध्ये अशी भरारी घेतली की आजही तिने मागे वळून पाहिलं नाहीये. आणि सातत्याने आत्ताच त्यांचा तो पिक्चर रिलीज झाला होता मराठी चित्रपट, दादा कोंडके यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी पांडू हवालदार हा चित्रपट जो तुम्ही पाहिलात, त्या चित्रपटातील खऱ्या अर्थानं रिमेक हा फिल्म तुम्ही पाहिलात, त्यामध्ये सुप्रसिद्ध सिने कलाकार अर्थातच सोनाली कुलकर्णी यांना पाहिलं. कोमल काया की मोहमाया पुनव चांदन झाले सोन्यात सजले रुपात भिजले रत्न प्रभात थँक्यू. मराठी चित्रपटातील हिरकणी जिला संबोधलं जातं, तो संदेश बिल्कुल हमारे कौन के दमदार यशस्वी आयोजक, वो भी मैच को आनंद लेते हुए उनका भी हम स्वागत करेंगे. महबूब शेख कमेंटेटर बेहतरीन, इनका भी आगमन हो चुका है, उनका भी स्वागत करेंगे. तो चलिए अब आखिर की 12 जो गेंदें हैं ना वो क्रूशियल मूवमेंट में होंगी. अब 12 गेंदों में चाहिए जीतने के लिए 22 रनों की आवश्यकता. गेंदबाजी में दूर वाले छोर से परिवर्तन, नए बॉलर कल्पेश राइट आर्म ओवर द विकेट से. पहली गेंद बिल्कुल चकमा खा गए बल्लेबाज, बिल्कुल डॉट बॉल की यहां पर समाप्ति है, लेकिन उसके साथ साथ विकेट भी फेंकना पड़ेगा. विकेट जाएगा मैदान से बाहर. बल्लेबाज होंगे मोबिन शेख. बैक टू द पेविलियन. ए नहीं बी फॉर बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्रात इंदूर दे महाराष्ट्रात इंदूर दे सम्राट बनून गाजला 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 साजला शिवसेना प्रमुख एकच साजला साजला शिवसेना प्रमुख. तो बिल्कुल यहां पर आने वाली गेंदें बची है टोटल 11 और जीतने के लिए बिल्कुल 22 रनों की आवश्यकता. प्रति गेंद की बात करेंगे 2 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए. काफी कमाल का मुकाबला यहां पर नजर आता हुआ. हालांकि एक दूसरे को हार मानने को तैयार नहीं है दोनों भी टीमें. कड़ा संघर्ष दोनों टीमों के बीच में यहां पर चलता हुआ और ऐसे हालातों में बात करेंगे तो निश्चित तौर पर एक दूसरे को हार मानने को तैयार नहीं है. अब भी मुकाबला बैलेंस है. 11 गेंदें बची है और 22 की आवश्यकता. गेंदबाज तैयार. यॉर्कर का इस्तेमाल किया था, देखना होगा दोनों टांगों के बीच में ये गेंद जाती हुई. डॉट बॉल की समाप्ति. क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं मेरे ख्याल से गेंदबाज कल्पेश शिल्के. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. ये क्रॉस बैटेड खेलने की कोशिश की थी जरूर, लेकिन देखेंगे अंपायर मुड़े हैं जरूर. व्हाइट बॉल का इशारा. अच्छी खासी गेंदबाजी चल रही है, बीच में एक खराब गेंद क्यों डाल रहे हैं, ये सवाल पूछा जाएगा पाली टीम के कप्तान की ओर से. और श्री मलंगड़ स्पोर्ट्स 11 वावंजी टीम को तो ऐसे फिजूल के रन चाहिए और यहां पर देखिए पूरी तरीके से 1 रन मिला. और एक रन क्यों ना हो, दबाव थोड़ा सा कम नजर आता हुआ. अंतिम गेंदें बची है टोटल 10 और जीतने के लिए 21 रनों की यहां पर आवश्यकता है. गेंदबाज तैयार. बल्ले का बाहरी किनारा लगा है, अंपायर की उंगली हुई खड़ी और बल्लेबाज लौटेंगे मैदान से बाहर. ये बड़ा झटका. ओ मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे, साईं बाबा तू हमेशा मेरे साथ रहे, साईं बाबा तू हमेशा मेरे साथ रहे, ओ मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे, ओ मेरे सर. थँक्यू डीजे. काय जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळते, कारण ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं आयुष्यात किती संकटे आली ना तरी संकटांच्या छाताडावरती पाय देऊन आम्ही नेहमी उभं राहायचं. आणि तसंच इथे तुम्हाला या मैदानावरती खऱ्या अर्थाने दमदार कामगिरी या 2 संघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रकाश पाटिल आहेत मैदानावरती एज अ ग्रेट डेंजरस मोस्ट फिनिशर कहे जाते हैं, लेकिन अब जरूरी होगी कि ये अच्छी पारी अपने टीम के लिए खेल सके. क्या बढ़िया वापसी होती हुई. टीम की रन संख्या है टोटल 42 रन और गेंदों के बीच में फासला. आखिर की 9 गेंदें बची है और जीतने के लिए टोटल 21 रनों की आवश्यकता. परिंदा कहता है
अपने पंखों को खोलकर, अभी तो पूरी उड़ान बाकी है, अभी तो एक मुट्ठी जमीन ही ली है, अभी तो पूरा आसमान बाकी है। हार मंजूर नहीं है पाली टीम को, जीतना है श्री मलंगड़ स्पोर्ट्स वावंजे टीम को। आज तेरे लिए वक्त का इशारा है, देखता ये पूरा जहां सारा है, फिर भी तुझे रास्तों की तलाश है, आज तुझे मंजिलों ने पुकारा है। तेज बॉल शॉट ऑफ गुड लेंथ, तेज रफ्तार से बीट करते हुए डॉट बॉल की समाप्ति। रन और गेंदों के बीच में फासला थोड़ा सा बढ़ता हुआ है, अब अंदर की तरफ आई। व्हाट अ ग्रेट बॉलिंग, कितनी अंदर की तरफ आई, बल्लेबाज को पूरी तरीके से ये बीट करती हुई। अब 8 गेंदें बची है, 21 की जरूरत है। क्या ये बड़ा शॉट आएगा? बड़े शॉट की तलाश है यहां पर श्री मलंगड़ स्पोर्ट्स 11 वावंजे टीम को। गेंदबाज तैयार, ये गेंदाबा में है, फील्डर है, कवर के दिशा में जाते हुए 1 रन तो मुकम्मल, रोकेंगे, फील्ड करेंगे, तब तक 2 रन यहां पर पूरे करते हुए। और इन 2 रनों की मदद से हालांकि टीम की रन संख्या पहुंचती हुई बात करेंगे 44 रन। अब रन और गेंदों के बीच में फासला 7 गेंदें, 19 रनों की आवश्यकता है। एक छक्का अगर आएगा तो शायद मैच में वापसी हो सकती है। 6 में 13 रहेंगे, लेकिन वो छक्का कब आएगा? अब तक तो ये कल्पेश की जो गेंदबाजी है ना, वो काफी कड़क गेंदबाजी चल रही है। आज तुझ पर हंस रहे हैं जो, वही लोग कल तेरा गुणगान करेंगे। करके दिखा कोई कमाल तो तुझ पर सब अभिमान करेंगे। गेंदबाज तैयार, एलिजान साइड में बिल्कुल फैला इस गेंद को, लॉन्ग ऑन का खिलाड़ी तेज गेंद के नीचे आता हुआ, 1 रन मुकम्मल। दूसरे की कोशिश जोखिम भरा बन सकता है, तो चलिए टीवी अंपायर की तरफ ये इशारा आता हुआ। हमारे तीसरे अंपायर बिल्कुल यहां पर आते हुए द्वारकानाथ चोरगे। इससे पहले गुरुदत्त कृपा शिवकर टीम के कप्तान सूरज माजी ग्राम पंचायत सदस्य शिवकर मैच में बिल्कुल आज इन एक्शन में नजर आएंगे, लेकिन ये रिस्क रन हो सकता है मेरे भाई, रिस्क रन हो सकता है या पहुंचा है सुरक्षित। काफी क्लोज डिसीजन है, काफी क्लोज डिसीजन है। अंपायर को अब ये काफी डिसीजन को देखना होगा, किसके हित में जाएगा। 1 रन आएगा तो सुरक्षित रहेगी, अगर विकेट जाएगा तो दबाव बना जाएगा। तो इस फिंगर ऑफ गोस बैट्समैन होंगे आउट, मैदान से बाहर। बेहतरीन ओवर की समाप्ति, गेंदबाजी पसंद आई हो इस क्रूशियल मोमेंट में तो एक बार जोरदार तालियां कल्पेश के लिए। पूरी तरीके से यहां पर बल्लेबाज होंगे आउट और मेरे ख्याल से बैट्समैन लौटेंगे मैदान से बाहर। बिल्कुल अब प्रकाश, बड़ा झटका श्री मलंगड़ स्पोर्ट्स 11 वावंजे टीम को। अब आने वाली गेंदें बची है 6 और जीतने के लिए तर 18 रनों की आवश्यकता। नक्कीच प्रवीण गायकर दादा, आपण पाहतोय व्यासपीठावर उपस्थित आमचे सन्मान्य अतिथी मान्यवर विचुंबे गावाचे माजी सरपंच संजयजी म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन झालंय। गावदेवी उसराई चषक या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर त्यांच्या समवेत आपण पाहतोय प्रकाशजी चौधरी साहेब, एक मोठे उद्योजक आहेत, त्यांचं देखील आमच्या या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे। होया कॉम्बॉक्स मध्ये तो 6 गेंदें 18 रनों की जरूरत है। क्या ऐसे हालातों में इस मुकाबले को पूरी तरीके से निकलने में कामयाब हो पाएगी? विशाल के कंधों के ऊपर जिम्मेदारियां दी है। अब विशाल यहां पर गेंदबाजी के मार्ग पर आते हुए थोड़ी सी मुश्किल स्थिति में थी। यहां पर बात करेंगे स्वर्गीय एडवोकेट किशोर चिमने 11 जय बापदेव पाली, और 34 रन बने थे 2 ओवर में, उसके बाद पूरी तरीके से दबाव लिया। शॉर्ट पिच लाइन की बॉल हवा में है, ओ कैच ऑफ द नाइट, एक बार जोरदार तालियां। 1 हैंडेड कैच, बारक्या के नाम पर यह कैच, बढ़िया फील्डिंग। मैं कहूंगा ये विकेट के गेंदबाज को नहीं विकेट देंगे। अगर मेरे पास नियम होता ना तो मैं गेंदबाज के खाते में विकेट देता। एक्शन रील पे एक बार देखिए ये कैच कैसा पकड़ा है। स्क्वायर लेग के रीजन में रनिंग कैच था, मिड विकेट के रीजन में आए, और क्या लाजवाब कैच। सलाम है बारक्या तुम्हारे फील्डिंग को, और ये बड़ा झटका है। जिंकून जाऊ, अंगावर आला तर शिंगावर घेऊ, खेळ हा आपणच जिंकून जाऊ, इथं आपलीच पावरणी आपलाच जो, उडू दे तो षटकार जाऊ दे पोच, दादू से एक शॉट 1 फोर। अगर वो छक्का आता ना तो श्री मलंगड़ स्पोर्ट्स 11 वावंजे सुरक्षित रह सकती थी, लेकिन कैच पकड़ा। नए बैट्समैन स्ट्राइक एंड पर महेश मात्रे खेलने के लिए तैयार। विशाल की पहली हाफ ट्रैकर की बॉल, जिसको बड़ा शॉट खेला था लेकिन बढ़िया फील्डिंग नजर आई। ये लीजिए बल्ले का बाहरी किनारा लगा था, विकेट कीपर ने की गलती। आउटफील्ड फास्ट है, क्या रोकेंगे? नहीं, और ये अंतिम क्षणों में गेंद बिल्कुल सीमा पार। 4 रन।
अगं पोरी बसलीस ग अगं पोरी बसलीस ग धन्यवाद धन्यवाद डीजे। भले ही 7 विकेट गंवाए हो लेकिन अभी तक मैच नहीं छोड़ा है। 4 गेंदें बची है, 14 रनों की बिल्कुल आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। बिल्कुल 7 विकेट गए हैं, फिर भी निचले क्रम में क्या शानदार बल्लेबाजी। बल्ले का बाहरी किनारा लगा और जो थर्ड मैन में खिलाड़ी थे उनके द्वारा थोड़ी सी खराब फील्डिंग हुई और मौका मिला बिल्कुल यहाँ पर बल्लेबाज को 4 रन बटोरने का। 4 गेंदें 14 की दूरी। क्या यहाँ से कोई एक बड़ा शॉट आएगा जो पाली टीम के ऊपर दबाव बना सके? और गेंदबाज जो है लगातार हाफ ट्रैकर की बॉलें यहाँ पर फेंक रहे। 4 गेंदें 14 रनों की बिल्कुल आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। राइट आर्म राउंड द विकेट से गेंदबाज तैयार। ये करारा शॉट है, ये जवाब देती हुई। और इसीलिए कहते हैं ना कि दोस्तों वेस्ट इंडीज टीम के लिए आईसीसी T20 वर्ल्ड कप खेलने के लिए पैसे नहीं थे, वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए और उस पैसों की कीमत रखते हुए कार्लोस ब्रेथवेट ने बेन स्टोक को 4 छक्के दागे थे और इंग्लैंड को परास्त करते हुए वेस्ट इंडीज टीम ने वो आईसीसी T20 वर्ल्ड कप जीता। और उसके बाद डीजे ब्रावो का गाना बजने लगा। डीजे ब्रावो का ये गाना बजा था, चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज द चैंपियन। क्योंकि जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता। अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। यह संघर्ष करना होगा इस मुकाबले में। और क्या कमाल का मुकाबला इन दोनों टीमों के बीच में। 3 गेंदें 8 की दूरी, लगातार 3 शॉर्ट बॉल जिनको बड़ी मार मिली है। ये भी अच्छा शॉट है, क्या पे और ये गेंद जाएगी सीमा पर। 4 रन। अब 2 गेंदें 4 की दूरी। 9वें क्रमांक के बल्लेबाज आते ही क्या कमाल की बल्लेबाजी करते हुए। प्रेशर प्रेशर प्रेशर। देखे जरा इसमें कितना है दम जम के रखना कदम। थैंक यू डीजे। कई विकेट कीपर के पीछे जो चौका छोड़ा था उसकी कीमत तो नहीं गिन रही है। यहां पर स्वर्गीय किशोर चिमने 11, जयबाब देवपाली 1 ओवर में चाहिए थे 18 रनों की आवश्यकता। उसमें से पहली गेंद डॉट आई थी। क्या कमाल का कैच पकड़ा था बारकिया ने। और इसके बाद बात करेंगे आने वाली 2 गेंदें 4 की दूरी। रुपेश बोपी वाकई टीम के दमदार खिलाड़ी बिल्कुल मैच का आनंद लेते हुए। अब मैच में काफी बड़ा संघर्ष बन रहा है। 2 गेंदें 4। क्या पाली के पक्ष में जाएगा या श्री मलंगड़ स्पोर्ट्स 11 वामन टीम के पक्ष में जाएगा? ये गेंद अच्छी है लेकिन शॉट भी लाजवाब है। पॉइंट के रीजन में गई अभी सीमा पर। अनबिलीवेबल विक्ट्री। क्या कमाल की मैच जिताया इस 9वें क्रमांक के बल्लेबाज ऋषिकेश ने। तो थैंक यू। चलिए लाइन अप करके आइए। बापदेव पाली टीम मेरे ख्याल से अंतिम क्षणों में हार मिली। लाइन अप करके जाइए, आप जाइए श्री मलंगड़ स्पोर्ट क्लब 52। अंतिम क्षणों में विनिंग मूवमेंट देखिए, क्या शानदार चौका। धागा हार्ड लक टीम पाली। क्या कड़क मुकाबला यहां पर नजर आया और अंतिम क्षणों में मात्र इस टीम को बाहर जाना पड़ा। तो मैन ऑफ द मैच का हीरो हमें साथ ही जानकारी जरूर बताएंगे। नो डाउट ऋषिकेश 7 गेंदें 21 की नायाब पारी खेली, मैच विनिंग पारी जिन्होंने खेली और अपने टीम को जीत हासिल कर दी। स्वागत केलं जाईल या मंचावर शिवकर ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय